बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराड याच्यावरती मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला गेलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमनिया मॅडम सोबत आहेत। मॅडम, खूप खूप स्वागत तुमचं साम टीव्ही मराठीमध्ये। काय सांगाल, आज मकोका लावण्यात आलेला आहे वाल्मिक कराडावरती। याआधी इतर आरोपींवरती मकोका लावला होता, मात्र खूप दिवसानंतर आंदोलन झाली। काल अनेक जणांनी आंदोलन केलं, त्यांचे भाऊ देखील आंदोलन करत होते आणि आज त्यांच्यावरती मकोका लावलेला आहे। काय पहिली तुमची यावरती प्रतिक्रिया? नाही, कसं आहे की आज हे कुठेतरी सिद्ध होताना दिसतंय की ही दोन प्रकरणं वेगळी नाहीच आहेत। जे पहिलं प्रकरण होतं संतोष देशमुख यांच्या हत्येचं, ते आणि खंडणी हे एकच प्रकरण आहे। कारण खंडणी प्रकरण आधी सुरू झालं, अगदी मे महिन्यापासून सुरू झालं होतं आणि मेमध्ये जेव्हा ते सुनील शिंदेनी आणि ते थोपटे म्हणून जे अवादाचे कर्मचारी आहेत त्यांनी एकदा नाही अनेक वेळा कंप्लेंट्स केल्या होत्या। कंप्लेंट्स अशा होत्या की आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत, जीवे मारण्याची धमकी आहे, या व्यतिरिक्त आमच्याकडनं खंडणी मागितली जाते। 28 मेला तर त्यांचं अपहरण देखील करण्यात आलं होतं आणि या सगळ्या डिटेल्स त्यांनी त्यांच्या PCR रिपोर्टमध्ये टाकल्या होत्या की 3 आरोपी आहेत, वाल्मिक कराड, सुदर्शन गुले आणि विष्णू चाटे यांनी आम्हाला अनेक वेळा धमक्या दिल्या आणि ते दिल्यानंतर 6 तारखेला जेव्हा ते आमच्या मसाजोग इथे आले आणि तिथे आल्यानंतर जी मारामारी झाली त्यातनंच पुढे म्हणजे हा फक्त खंडणीचा आरोप नाही आहे। कारण तिथे जेव्हा मारामारी झाली तेव्हा तिथल्या सिक्युरिटी गार्डनी तिथल्या सरपंचांना बोलवलं जे संतोष देशमुख होते आणि त्यांच्यात जी बाचाबाची झाली तर डूक ठेवून त्यांना 9 तारखेला त्यांना कॉर्नर करून त्यांची हत्या केली गेली। म्हणजे याच्यातनं आपण कुठेही म्हणू शकत नाही की खंडणी वेगळी आणि हत्या वेगळी आहे, ही एकच आहे आणि म्हणून मकोका लागायला हवा अशी मागणी आत्ताची नाही आहे। मी तर म्हणेन ती अगदी मे महिन्यापासून लावायला पाहिजे होती, पण ती होताना आपल्याला दिसली नाही आहे। मात्र मॅडम, जर का पाहायला गेलं तर आज मकोका लावलेला आहे आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना जामीन म्हणजे त्यांना न्यायालयीन कोठडी देखील सुनावलेली आहे। त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज देखील आता केलेला आहे। याकडे कसं बघता? मला आधी तेच पहिली बातमी ऐकून ना थोडंसं कुठेतरी टेन्शन आलं होतं, कारण त्यांना पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी दिली। खरं तर कसं असतं, खंडणीचा आरोप हा काही फार नॉन बेलेबल आहे अशातला नाही, तर जेव्हा न्यायालयीन कोठडी देण्यात येते तेव्हा इट बिकम्स इझी टू गेट बेल, त्यांना बेल मिळणं शक्य झालं असतं। पण तेव्हाच SITने त्यांच्यावर मकोका लावला आहे आणि त्यांना त्या कोर्टात घेऊन गेले आहेत, तर बहुतेक आता SITने पुन्हा मागणी केली असेल की त्यांना पोलीस कोठडी देण्यात यावी। तर पोलीस कोठडी जर मिळाली तर याच्यातनं बरंच काही निघेल, म्हणून एकीकडे बरं देखील वाटलं। पण जेव्हा पहिल्या खंडणीच्या गुन्ह्यातलं जेव्हा मी ऐकलं आणि वाल्मिक कराड यांचे वकील जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की मकोकाबद्दल काही बोलणंच झालं नाही। ते ऐकून सगळेच दचकलो की चाललंय काय नक्की। मग कळतं की नाही, SITने मकोकाची मागणी केली आहे आणि आता त्यांना त्या कोर्टात घेऊन जात आहे। पण खरं मी तुम्हाला तेच सांगते की जोपर्यंत याची पूर्ण आपण परत बघितलंय, 9 तारखेला हत्या झाली, 26-27 पर्यंत ना SITचा पत्ता होता ना CIDचे पोलीस जे आहेत त्यांची पथकं गेली होती। तर ह्याची सुरुवात चौकशीची तब्बल 20 दिवसानंतर होत असेल तर किती पुरावे देखील नष्ट करण्याची त्यांनी अटेम्प्ट केले असतील। मला तर त्याची भीती वाटते की याच्यातनं निष्पन्न जर त्यांनी कायद्यात जर त्याला कमजोर केलं तर पुढे आपण चौकशीची दिशा कशी असेल। म्हणून मी ठरवलं की जोपर्यंत यातनं पूर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आपण लढत राहायचं। मकोका जसा लावला तसं लगेच समर्थकांनी परळी बंदची हाक दिली। काही ठिकाणी ST देखील फोडल्या गेल्या। त्यांच्या वाल्मिक कराड यांची आई देखील आंदोलनाला बसलेली आहे। काय नेमकं तुम्हाला यावरती वाटतं? त्यांच्यावरती आरोप एवढे गंभीर असताना काही समर्थकांकडून या सगळ्या घटना होत आहेत, कसं बघता? कसं आहे की मला वाटत नाही की परळीतले चांगले नागरिक असतील आणि कुठल्याही कारण आत्ताच्या घटनेला आपल्याला दिसतंय की त्यांनी आधी एक रॅली काढली आणि मग दुकानं बंद झाली, म्हणजे ती उत्स्फूर्तपणे बंद झालेली दुकानं नव्हती। तर हा बंद जो आहे तो बळजबरीने केला आहे, त्याच्यात दुसरी शंका असूच शकत नाही। आणि आज ज्या वाल्मिक कराडच्या आई बसल्या आहेत तिथे,
तर त्या आईचा जीव आहे, तिला नक्कीच वाटणार की आपला मुलगा अतिशय साळसूद असेल. म्हणून मी त्यांना आता ट्विटरच्या माध्यमातून एक मेसेज देखील दिला आहे की तुम्हाला जर वाटत असेल की मुलगा चांगला आहे तर त्यांच्यावर असलेले जे गुन्हे आहेत त्याची यादी मी तुम्हाला पाठवते, तुमच्या नातवाकडे असलेल्या गाड्यांचे डिटेल मी तुम्हाला पाठवते, तुमचा नातू पिस्तूल का मिरवतो याचं देखील प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं पाहिजे, आणि वास्तव काय आहे हे तुम्हाला खरं कळायला हवं म्हणून ही माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवते. आणि जसं वास्तव पिक्चरमध्ये ती रीमा लागूंनी जो न्याय केला होता तो खरा न्याय झाला पाहिजे. कारण संतोष देशमुख हे देखील कोणाचे मुलगा होता, त्यांचे म्हणजे एका कोणाचा पती होता, वडील होते, त्यांना सुद्धा त्या कुटुंबाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, हीच माझी त्याच्यामागची भावना आहे. मॅडम, आधीची SIT ही बंद केली आणि पुन्हा एक SIT गठीत केलेली आहे. काय वाटतं या संपूर्ण प्रकरणामध्ये पारदर्शक तपास होईल? कारण अनेक दिवसांपासून या गोष्टीचा तपास होतोय, काही पुरावे देखील अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. पारदर्शक तपास होईल असं वाटतं तुम्हाला? आपण जर याचा सिस्टमॅटिक अहवाल घेतला तर 9 तारखेला ही हत्या झाली आणि त्याच्यानंतर त्या दिवशी खरं तर स्कॉर्पिओ पण मिळाली होती, 2 मोबाईल देखील मिळाले होते, पण त्याचा डेटा जो आहे तो 29 तारखेपर्यंत रिकवर नाही झाला. 30 तारखेला धनंजय मुंडे जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी वाल्मिक कराड सरेंडर होतात. हा जर घटनाक्रम आपण बघितला आणि त्याच्यानंतर कित्येक दिवस म्हणजे घटना घडल्यानंतर इतकी दुर्दैवी घटना होती, इतकी क्रूर घटना होती, हे होऊन सुद्धा जवळजवळ 17-18 दिवस SIT नव्हती. त्यानंतर सुद्धा आपण बघितलं की जी CIDची 9 पथकं पाठवण्यात आली, आधी तर थातुरमातुर उत्तरं देण्यात आली की ते काही त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली, बँक अकाउंट जप्त करण्यात आलेत. नको आहेत आम्हाला त्यांचे बँक अकाउंट आणि त्यांची प्रॉपर्टी, आम्हाला काय पाहिजे ती चौकशी करा की हे खुनाची जी पूर्ण कटकारस्थान आहे ते कोणी केलं आणि खरंच यांनी 8व्या व्यक्तीने व्हिडिओवरनं ते खून होताना ते पूर्ण बघितलं की नाही. ती आता SIT जी स्थापन झाली त्यात देखील आपण बघितलं की SITचे अधिकारी हे वाल्मिक कराडच्या जवळचे होते. मग आम्ही बोंबाबोंब केल्यानंतर त्या 4 अधिकाऱ्यांना काढलं. मग मी पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटले की SITला पूर्णपणे डिसबँड करा आणि बाहेरच्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना घ्या. त्याप्रमाणे आता काल बाहेरच्या जिल्ह्यातल्या लोकांना घेतलंय. अजून देखील 2 व्यक्ती बहुतेक यांचे खबरी आहेत की काय ही देखील चौकशी करायला पाहिजे. ते आज तगायत त्या SITमध्ये आहेत आणि हे जे सगळं चाललंय ना बघवत नाही आहे. मोका जर मी पुन्हा म्हणते तो जर मे महिन्यात लागला असता तर आज संतोष देशमुख आपल्याबरोबर जिवंत असते. कारण खंडणी मागणं, धमकी देणं, जीवे मारण्याची धमकी देणं हे काही डिसेंबर महिन्यात झालं नव्हतं, ते मे महिन्यापासून चालू होतं. 7 महिने याच्यावर काहीही कारवाई केली गेली नाही आणि म्हणून मी म्हणते ही कारवाई न करणं हे पोलिसांच्या हातात होतं का? बिलकुल नाही. तर त्यांना राजकीय दबाव होता म्हणून झालं नाही. म्हणूनच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच गेला पाहिजे. खूप खूप धन्यवाद मॅडम साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन अनूपसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.